मेरा संविधान करता है, इसलिए मुझे अभिमान है मेरे संविधान पर। कैसे? हमें अभिमान है। मशहूर कर दिया। कोण ओळखतो तो निशा धोंगडे म्हणजे काय? आता कसं वाटतं निशा धोंगडेचं नाव ऐकलं की समजलं का तुले निशा धोंगडे म्हणते म्हणे। आणि म्हणाल के बिगड़े अल्फाजों को मेरे काबिल सुर कर दिया। अरे कुछ ना थी पहचान मेरी, मुझे बाबा साहब के गानों ने मशहूर कर दिया। अरे देखो कलम हिंदी की कैसी जादूगर की सराटे, अरे मेरे दुश्मन के घमंड को चकनाचूर कर दिया। नांदत आहेत, संसार करत आहेत आणि म्हणाल कि खाली था दामन मेरा, सब कुछ मैंने भर लिया। अरे इसलिए सुकून से जीते हैं बीबी और मियाँ, और सब कुछ तो दिया है सराटे भीम ने तुम्हें, सब कुछ तो दिया है सराटे भीम ने तुम्हें। लेकिन मैं आज मेरे समाज से पूछना चाहती हूँ कि मेरे समाज ने मेरे भीम को क्या दिया।
कशी वाट पाहू राहिले ते भडवे म्हणतात हिंदू खतरे में है मुसलमान खतरे में है. अरे भडव्यांनो, ना हिंदू खतऱ्यात आहे ना मुसलमान खतऱ्यात आहे. अबे जर का काही खतऱ्यात असेल तर ते या भारताचं संविधान खतऱ्यात आहे. तुम्ही आम्हाला बोलून गुमराह करू नका, कारण आम्हाला माहित आहे हा पूर्ण देश फक्त 5 लोक चालवत आहे. कोट्यावधी लोकांचा देश भारत देश हा फक्त 5 लोक चालवत आहेत. आणि आमच्या भारत देशामध्ये अरे हमने हमें बलवान बना डाला है, हटाना पैसे चट्टान बना डाला है. मेरे भीम जी के संविधान का करिश्मा तो देखो यारो. अरे चाय बनाने वाले को पंतप्रधान बना डाला है. चाय बनाने वाला देश का पंतप्रधान है और मेरे देश का युवा है ना वो चाय बेच रहा है. ज्यांच्या हातात डिग्री आहेत त्यांच्या चहाच्या दुकानं प्रेमाची चहा, पंढरपूरची चहा, नवरा बायकोची चहा, अमृततुल्य चहा, पुरा देश चहामुळे पुरा चहामुळे देश झाला. कारण प्रधानमंत्री चहावाला आहे आमच्या देशाचा. सगळीकडे बिझनेस पुरा चाय का बिझनेस बन गया. डिग्री वाले इंजिनियर डॉक्टर पोरं नोकऱ्या नाही म्हणून चहाच्या दुकाने खोलून बसले. एकदम सुपर. हां, पण या घटनाकाराची नगर चहा विकतील आणि तो चहा विकणारा देशाचा पंतप्रधान बनणार. आमची प्रगती कशी होणार आहे? पण मला काय म्हणायचं आहे मला त्यांना, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते आपल्याला गुमराह करत आहेत. जाती जातीचे भांडणं लावत आहेत, एकमेकांचे दुश्मन सांगून पाहत आहेत आणि एखादा कलह निर्माण केला. आता सोशल मीडियावर चालू आहे ना, माय इकडे चाकणकर बाई तिकडे खरात बाबा, इकडे चाकणकर बाई तिकडे खरात बाबा. पुरा सोशल मीडिया त्या दोघांचाच आहे. आता आपल्याला काही देणं घेणं आहे का? नाही. पण त्या सोशल मीडियावाल्याला मला सांगायचं आहे ना, पहिले बाजूला ठेवा दोघांने. इथे लोकांची गरिबी दाखवा, सिलेंडर महाग झाला ते दाखवा, शेतकऱ्यांना चांगला भाव भेटत नाही ते दाखवा. नाही नाही नाही, त्याचं काही देणं घेणं नाही. चाकणकर बाई खरात बाबा, चाकणकर बाई खरात बाबा. मोबाईल खोलला की तेच आहे, TV खोलली की तेच आहे, फेसबुक खोललं की तेच आहे. सत्यानाश लावला माया देशाचा. निशा धोंगडे कितीही बोंबलं काही करल, जीवाचा आकांत करल, पण ह्या गोष्टी बदलतील का? नाही. लेकिन बदलना पडेगा. क्यों? क्योंकि जो देख रहे हो ख्वाबों कहां से लाओगे? मनवादियों सुनो, क्योंकि तुम संविधान बदलने की बात कर रहे हो, तुम जो ख्वाब देख रहे हो वो हम पूरे होने नहीं देंगे. जो देख रहे हो ख्वाबों कहां से लाओगे? अबे रोशन करने के लिए आफ्ताब कहां से लाओगे? अबे संविधान बदलने की बात करते हो मनुवादियों, संविधान बदलने की बात करते हो मनुवादियों, लेकिन संविधान लिखने के लिए 32 डिग्री वाला बाप कहां से लाओगे? डिग्रीवाले लोक उपाशी आहे आणि अनफड अडाणी ज्याला आपल्या नावाची चांगली सही बिन करता येत नाही ते आपला देश चालवून राहिले. अनफड बेकार सोड, अनफड लोक देश चालवून राहिले. ज्याचं काही काका शिक्षण नाही आहे ते लोक सत्तेत बसून मस्त गादीवर बसून सट्ट खाता टट्ट राहत आहे ना आमचा फैसला करून राहिले. काय करणार आहे देश? काय करणार आहे देशातली जनता? काय करणार आहे? ती बाई बोलून काय बोलणार आहे? आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे की समता न्याय बंधुता आमचा संविधान आम्हाला देते आहे. काय देते आहे? समता न्याय बंधुता आम्हाला आमचा संविधान देते आहे. आणि म्हणून या लेकीला म्हणायचं आहे काय? अरे चुन करके आए कोई तो चाहे शासन चुनता या माझ्या बापाने राज्य घटनेमध्ये लोकशाही दिली या देशाला. आणि लोकशाहीच्या तहत तुम्हाला आम्हाला समान अधिकार आहे. तो देशाचा पंतप्रधान असू द्या, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असू द्या, का ग्रामपंचायतीतला चपराशी असू द्या, सगळ्यांना एक मत देण्याचा अधिकार आहे. काय आहे? एक वोटिंग करण्याचा अधिकार आहे. सगळ्यांना समान अधिकार, न्याय, हक्क, बंधुता माया बापानं संविधानानुसार आम्हाला दिलेले आहे. पण मला काय म्हणायचं आहे की या देशात कुणी कुणाचा रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही. हां बाया हो, इकडे तिकडे चुकल्या नका करू माझ्याकडे. आजच्या पिक्चरची हिरोईन मी हो.
माझ्याकडे ध्यान द्यायचं सगळ्यांनी, नाही तर तिकीट कापतो खाली येऊन. फक्त मायाकडेच पाहायचं, इकडं तिकडं पाहिलं की खाली उतरून तिकीट कापलं मी तुमचं समजा. माया ध्यान सगळ्याच्या तोंडावर आहे. आणि म्हणा की या देशात कोणी कोणाचा रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही आणि बायको नवऱ्याच्या धाकात राहू शकत नाही. काय कसे हसतात काय विनोद भाऊ, बायकोच्या धाकात राहता का तुम्ही? तर कालच तर म्हणे राहते मग राहत जा. पहिलेच बायका भेटून नाही राहिला, इधर नोकरी बी नाही उधर छोकरी बी नाही. शार्टे झाला, सरकार बदलली सत बदलली म्हणून शार्टे झाला. हाय त्यांनी टिकवा. काल म्हणे बायकोले भेटून आज म्हणते भेट नाही. काहून म्हणत माहिती आहे का, आज वर्धे थांबला निरोप गेला घरी तर मस्त बदलते घरात माई वहिनी. हा की या देशात कोणी कुणाचा रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही आणि बायको नवऱ्याच्या धाकात अजिबात राहू शकत नाही. या जगात फक्त एकच रिमोट कंट्रोल आहे, हिंदू मुस्लिम सिख ईसाई या साऱ्यांचं वरदान आहे, ते म्हणजे माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं या भारताचं संविधान आहे. भावाकडून मला 200 रुपयाची धम्मराशी आली आहे. सुहानी कांबळे या लेखीकडून 100 रुपयाची धम्मराशी आलेली आहे. त्यानंतर आदरणीय आमचे निवारा बांधकाम संघटनाकडून 200 रुपये बंडू भाऊ फुलझेले यांच्याकडून मला फार मोलाची धम्मराशी. जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी, जोरदार टाळ्या वाजवा. हां आणि RP आर्ट्स फोटोग्राफी यांच्याकडून सुद्धा पुन्हा एकदा 1000 रुपये आले. जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्यांचे काय म्हणणं आहे? हां बिलकुल बिलकुल हो जाईल ना सर.